हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोथिंबीरीचे थालीपीठ जे आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते बघणार आहोत। कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि ती बारीक अशी चिरून घेतली। चिरून घेतल्यानंतर आपण कांदा पण बारीक असा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे बघा, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण मोठे 2 चमचे डाळीचं पीठ घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण डाळीच्या पिठापेक्षा थोडंसं म्हणजे 3 ते 4 चमचे आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत। आता हे बघा, हे तिन्ही पीठ जे आहेत ते व्यवस्थित, हे आपलं ज्वारीचं पीठ, हे आपलं डाळीचं पीठ आहे आणि हे आपलं गव्हाचं पीठ आहे। हे तिन्ही पीठ मिक्स करून घ्यायचे। आता आपण हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतलेली होती। यामध्ये जिरे पण घालून घेतलेले होते, थोडेसे जिरा पावडर घालायची किंवा जिरे घालायचे आणि हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे याची पेस्ट तयार करून आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता वरून पण आपण थोडीशी जिरा आणि ओव्याची पावडर यामध्ये घातलेली आहे। आता हे सगळं मिश्रण, याच्यामध्ये थोडंसं हळद घालून घ्यायची। हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, सगळं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित पूर्णपणे पिठाला लागलं पाहिजे आणि याची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला छान टेस्ट येते। त्यामध्ये आता पाहिजे असेल तर लगेच कोथिंबीर आणि कांदा पण तुम्ही घालू शकता किंवा अशा पद्धतीने, जसं की हे पीठ जे आहे ते थोडंसं आपण मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। हे बघा, आणि वरून आपण कांदा घालून घेतलेला आहे। आता कांदा घातल्यानंतर कांदा आणि कोथिंबीर हे दोन्ही घालून घ्यायचं यामध्ये। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पिठामध्ये पण घालू शकता। आता हे वरून घातलंय। आता हे व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचा परत पूर्णपणे एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा। थंडीमध्ये जसं की आपण कोथिंबीरीची वडी खातो, तर त्या पद्धतीने हे नाश्त्यासाठी आपल्याला ही जी कोथिंबीरीची थालीपीठ जे आहे हे थंडीमध्ये खूप छान लागतात आणि नक्की करून बघा। आता एक सुती कपडा घेतलेला आहे, त्यावर आपण पाणी, पूर्णपणे तो सुती कपडा आपण पहिले ओला करून घेतला, वरून परत थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि याचं जे पीठ मळलेलं होतं त्याचा गोळा तयार करून हाताला थोडंसं पाणी लावून आपण हे हळूहळू हलक्या पद्धतीने आपण हे थापून घेणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने हे पूर्णपणे व्यवस्थित हे थापून घेऊ शकता। आता हे बघा, मस्त आपण हे थापून घेतल्यानंतर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तवा आपला पूर्ण गरम झालेला आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। 1 चमचा तेल घातल्यानंतर हे पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला हे घालून घ्यायचं। हे बघा, व्यवस्थित याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। पाणी लावल्यानंतर याचं व्यवस्थित आपल्याला हे काढून घ्यायचं। हे काढून घेतल्यानंतर याला थोडंसं एक साईडने 1 चमचा तेल आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हे बघा, जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि छानसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे थालीपीठ जे आहे ते तयार करून घ्यायचे। तर तुम्ही हे नाश्त्यासाठी तयार करू शकता। तर ते तुम्ही चटणीसोबत, सॉससोबत, दहीसोबत हे पराठे जे आहेत किंवा थालीपीठ जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता। एकदम छान रेसिपी आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।